ओके, परफेक्ट. आता आपण बघू की क्रेडिट साईड मध्ये काय काय येतं, पण त्याच्या अगोदर अजून एक आपलं राहिलेलं आहे निशिगंधाज करंट अकाउंट, जे डेबिट साईडला दिलेलं आहे. ते आपण डेबिट साईडला जसं आहे तसंच टाकून द्यायचं आहे. लक्षात येतं, निशिगंधाचं करंट अकाउंट दिलेलं आहे डेबिट साईडला, त्यामुळे ते डेबिट साईडलाच टाकून द्यायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. निशिगंधाचं किती आहे? 2400. आता बघा, प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामधलं मी आधी डेबिट साईड सगळं घेतलंय. आता क्रेडिट साईड बघूया. आता मी प्रॉब्लेम व्यवस्थित परत वाचतो आणि पोस्टिंग झालंय की नाही, आणि जे पोस्टिंग नाही झालंय ते आपण बघूया. निशिगंधा गुलाब आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द कॅपिटल प्रपोर्शन विच आर फिक्स फ्रॉम द फॉलोइंग ट्रायंगल्स. यू आर रिक्वायर्ड टू ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2013. ओके, मी चुकून इथे 2019 करून टाकलंय. 2013 ते तेवढंसं जरा चेंज करून. पुढे आहे बघा स्टॉक. स्टॉक आहे 20,000 रुपये, जो मी डेबिटलाच टाकलाय. सन्ड्री डेटर्स 28,000 रुपये इनरला टाकले कारण ऍडजस्टमेंट आहे. नंतर दिले बिल्स पेएबल 10,101, ज्याची आपण पोस्टिंग नाही केलेली आहे. बिल्स पेएबल कुठल्या साईडला? क्रेडिट साईडला. दॅट मीन्स ट्रेडिंग क्रेडिट, पीएनएल क्रेडिट, पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट नाही येणार, तर लायबिलिटीजला येणार. ते बिल्स पेएबल हे देणं लागतं. त्यामुळे एक 7-8 ओळी जागा सोडा आणि लिहा लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल किती आहे? 10,101. पुढे आहे परचेसेस 40,000. तर 40,000 ची एंट्री आपण केलेली आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. पुढे आहे वेजेस 8,500. 8,500 ची एंट्री केलेली आहे. त्याच्या पुढे दिलेला आहे रिटर्न आउटवर्ड. ओके, रिटर्न आउटवर्ड दिलेला आहे 2,500. तर इथे लगेच आपण ते परचेस मधनं मायनस करून टाकूया. 2,500. ओके, 40 मधनं 2 गेले 38, 37,500 इथलं देते. पुढे आहेत सॅलरीज 2,700, जी इथे ऑलरेडी पोस्टिंग केलेली आहे. नंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस 2,446, पीएनएलच्या डेबिटला एंट्री केलेली आहे. पुढे आहे इन्शुरन्स 1,300 रुपये, पीएनएलच्या डेबिटला एंट्री केलेली आहे. इनर कॉलम कारण ऍडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी 30,000 रुपये, ऍसेट्सला एंट्री केलेली आहे. इनर कॉलम ऍडजस्टमेंट आहे. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. बघा क्रेडिट साईडला दिसतंय सन्ड्री क्रेडिटर्स 21,500. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबलच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत? जवळजवळ 21,500. 21,500 विच इज पोस्टेड ऑन लायबिलिटी साईड. पुढे आहे रेंट 1,800 रुपये, पीएनएल डेबिटला एंट्री केलेली आहे. पुढे आहे सेल्स 70,000, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 70,000. पुढे आहे आरडीडी, पीएनएलच्या क्रेडिट साईडला लिहा बाय आरडीडी ओल्ड 400 रुपये. पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,400 रुपये, इकडे एंट्री केलेली आपण पीएनएलच्या डेबिटला. 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,400 रुपये. नंतर आहे रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न 3,500. 70 मधनं 3 गेले 67 म्हणजे 66,500. बरोबर ना, 66,500, 67,000, 68, 69, 70. ओके, परफेक्ट. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग 44,800, ऍसेटला एंट्री केलेली आहे 44,800. पुढे आहे बिल्स रिसिवेबल 6655, बिल्स रिसिवेबल 4,000 ऍसेट्सला एंट्री केलेली आहे. नंतर आहे बँक बॅलन्स 6655,
ओके. द निशिगंधास कॅपिटल, बघा क्रेडिट साइड आहे, लायबिलिटीला टाकूया आपण कॅपिटल जसं आहे तसंच. मागच्या वेळेस सुद्धा आपण कॅपिटल जसं होतं तसंच, फक्त इथे 2 पार्टनर आहे म्हणून कॅपिटल लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं निशिगंधा आणि गुलाब, सॉर्ट करून लिहायचं. निशिगंधाचं 60,000, गुलाबचं 30,000, आउटर कॉलम 90,000. समजलं? बस एवढंच डिफरन्स आहे, बाकी सगळं ऍज इट इजच आहे. पुढे आहे निशिगंधास करंट अकाउंट 2400, जे इथे लिहिलेलं आहे आपण 2400 डेबिट साइडचं आहे म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटलाच लिहिलं. ओके. आणि गुलाबचं करंट अकाउंट आहे 3000, जे आपण लिहिलं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. निशिगंधाच्या इथे डॅश करा आणि 3000. ओके, सिंपल. बघा डेबिटचं डेबिटला आणि क्रेडिटचं क्रेडिटलाच गेलेलं आहे. आता बघूया सगळं व्यवस्थित पोस्टिंग झालंय की नाही. परत एकदा बघूया. हे व्हिडिओमध्ये थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल कारण माझे व्हिडिओ ते रेकॉर्डच झाले नाहीत, जे काय केले काय माहिती काय झालं. एनिवे, आता बघा मी एक एक वाचतोय आणि त्याची बरोबर सगळी पोस्टिंग झाली आहे की नाही ते बघतोय. ओके. स्टॉक 20,000, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या व्यवस्थित. हा, छोटं दिसत नसेल पण माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या, त्याप्रमाणे तुमच्या वहीत बरोबर पोस्टिंग झाली पाहिजे. स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, 2 ओपनिंग स्टॉक 20,000, आउटर कॉलम. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स 28,000, बॅलन्स शीट ऍसेट साइड. सन्ड्री डेटर्स बघा इथे बाय आणि टू लिहित नाही, हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटला बाय आणि टू लिहित नाही. सन्ड्री डेटर्स 28,000, इनर कॉलम बॅलन्स शीट ऍसेट साइड. इनरला याच्यासाठी आहे कारण ऍडजस्टमेंट आहे. पुढे आहे बिल्स पेएबल, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बिल्स पेएबल इथे 8-10 ओळी जागा सोडून लिहा. बिल्स पेएबल आउटर कॉलम 10,101. नेक्स्ट आहे परचेसेस 40,000, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड ओपनिंग स्टॉकच्या खाली 2 परचेसेस, इनर कॉलम 40,000. नेक्स्ट आहे वेजेस 8,500, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड परचेसच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा आणि लिहा 2 वेजेस 8,500, आउटर कॉलम ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट आहे रिटर्न आउटवर्ड. बघा हे क्रेडिट साइडला दिलेत, दॅट मीन्स इट्स अ परचेस रिटर्न और रिटर्न आउटवर्ड. त्यामुळे इमिजिएटली आपण परचेस 40,000 आहे, त्याच्यातनं रिटर्न आउटवर्ड 2,500 वजा केले आणि आउटर कॉलमला 37,500 टोटल टाकून दिली. नेक्स्ट आहे सॅलरीज 2,700, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड पर्टिक्युलरच्या इमिजिएटली खाली 2 सॅलरीज, आउटर कॉलम 2,700. ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड सॅलरीजच्या खाली 2 ऑफिस एक्सपेन्सेस, आउटर कॉलम 2,446. नेक्स्ट आहे इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट आफ्टर ऑफिस एक्सपेन्सेस जे 2,446 तुम्ही एंट्री केली आहे त्याच्या खाली 2 इन्शुरन्स, बट इनर कॉलम ऍडजस्टमेंट आहे, आपण टिक केलेलं आहे 1,300 रुपये. ओके. पुढे प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट ऍसेट साइड, सन्ड्री डेटर्सच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा, 1 ओळ कमीत कमी तरी सोडा. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलम 30,000 रुपये, बॅलन्स शीट ऍसेट साइड. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड बिल्स पेएबलच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स, आउटर कॉलम 21,500. नेक्स्ट आहे रेंट 1,800 रुपये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इन्शुरन्सच्या खाली कमीत कमी 1 ओळी जागा सोडा आणि त्याच्या खाली लिहा 2 रेंट, आउटर कॉलम 1800, 1,800 रुपये. पुढे आहे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स, इनर कॉलम 70,000 रुपये, 70,000. पुढे आहे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 400, पीएनएलच्या क्रेडिट साइडला बघा, क्रेडिट साइडला म्हणून पीएनएलच्या क्रेडिट साइडला लिहा बाय आरडीडी ओल्ड 400 रुपये. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,400, पीएनएलच्या डेबिट साइडला रेंटच्या इमिजिएटली खाली 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इनर कॉलम 1,400. नेक्स्ट आहे रिटर्न इनवर्ड बघा, हे डेबिट साइडला दिलेत. सेल्स जर क्रेडिट साइडला असेल तर सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड हे डेबिट साइडलाच दिलेलं असतं. ओके. ते सेल्स मधनं मायनस करायचं, लेस सेल्स
रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न 3,500, आउटर कॉलमला 66,500 रुपये. पुढे माझं काय चुकत असेल तर ते तुम्ही करेक्शन करून घ्या, कारण बेरीज होता की तुम्हाला येते बरोबर. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग 44,800. बॅलन्स शीट ऍसेट साइड लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरीच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा. लँड अँड बिल्डिंग 44,800, आउटर कॉलम. पुढे आहे बिल्स रिसिवेबल 4,000. इमिजिएटली लँड अँड बिल्डिंगच्या खाली बॅलन्स शीट ऍसेट साइड बिल्स रिसिवेबल 4,000. पुढे आहे बँक बॅलन्स शीट ऍसेट्स आफ्टर बिल्स रिसिवेबल बँक बॅलन्स 66,555. नेक्स्ट आहे निशिगंधा कॅपिटल आणि गुलाब कॅपिटल. बघा क्रेडिट साईडला आहेत 60,000 30,000. आपण उचलायचे आणि जसे तसे कॅपिटल अकाउंट निशिगंधा आणि गुलाब टाकायचे, कारण मागच्याच लेक्चरला बघितलं की करंट अकाउंट दिलं असेल तर कॅपिटल अकाउंट फिक्स आहे, तिथे काहीही हेरफेर होणार नाही. त्यामुळे जसं आहे तसं ऍज इट इज बॅलन्स शीट लायबिलिटीला टाकायचं. फक्त लिहायची पद्धती कॅपिटल अकाउंट अंडरलाईन निशिगंधा इनर कॉलम 60,000, गुलाब इनर कॉलम 30,000, आउटर कॉलम 90,000. नेक्स्ट आहे निशिगंधाच करंट अकाउंट 2,400. बघा इथे पार्टनर्स करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, त्यामुळे निशिगंधाचं करंट अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन निशिगंधाच्या कॉलम मध्ये 2,400 डेबिट साईडला लिहिलेले आहेत, कारण 2,400 डेबिट साईडला आहे. आणि गुलाबचं करंट अकाउंट 3,000 हे क्रेडिट साईडला लिहिलेले आहेत, गुलाबच्या कॉलम मध्ये लिहिलेले आहेत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000 रुपये. ओके, नियम तोडायचा नाही. डेबिटचं डेबिटला, क्रेडिटचं क्रेडिटला. ओके, क्लिअर. पोस्टिंग झाली आहे, व्यवस्थित झाली आहे. डेबिट साईड क्रेडिट साईड सगळी पोस्टिंग बरोबर झालेली आहे. आता आपण ऍडजस्टमेंट कडे येऊया.